घाटंजी नगरपालिकेचं निवडणूक ही आपल्या भाजपच्या लोकांना आम्ही दिलेल्या यादीला डावलून टाकलं, त्यामुळे तिथं शिवसेनेचा अध्यक्ष बसवावा लागला। पांढरकवडा पंचायत समितीचे आम्ही दिलेले नावं काढून टाकले, त्यामुळे इथं पंचायत समिती शिवसेनेची निवडून आणावी लागली। हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे। तर वरच्या मंडळींनी असं मध्येच काहीतरी केलं की अशी गडबड होऊन जाते, मग काय ते लोकांना असं वाटतं आपण एक वेळ शिवसेनेला मतदान करत आहोत, एक वेळ भाजपला मतदान करत आहोत। अशी परिस्थिती आमच्यावर भविष्यात आली नाही पाहिजे, याची दखल आणि त्याची आमची विनंती, ती जबाबदारी सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी स्वीकारली पाहिजे, असं आमची विनंती राहील। आणि योग्य उमेदवाराला आम्ही तिकीट देतो। यावेळेस आता नितीन भाऊच्या या निवडणुकीमध्ये हिरिरीने जो काम करेल, आमच्या मनात आज कोणी ठरून बिरून नाही आहे। कोणत्या पंचायत समितीमध्ये कोणी लढायचं, कोणत्या जिल्हा परिषदमध्ये कोणी लढायचं, नगरपालिकेची निवडणूक कोणी लढायची, ज्याची पेटी समोर राहील, ज्याचं मतदान ज्या वॉर्डाचं समोर राहील, ज्याचं मतदान ज्या बूथचं समोर राहील, ज्या गावचं, त्याचा प्रामुख्याने निश्चित विचार केला जाईल, हा मी तुम्हाला शब्द देतो। त्याच्यामुळे आज भाजप सर्व दूर आहे। सर्व देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास आहे, देशाचाच नाही तर पूर्ण विश्वाचा मोदी साहेबांवर विश्वास आहे। त्यांना विश्वगुरू म्हणून आपण संबोधतो, पण आपल्या भागातला सर्वात जास्त विश्वास भाऊ नितीन भाऊ आमचा या लोकांचा आपल्यावर आहे। त्यामुळे आपण आल्यामुळे आज आम्हाला खूप मोठं समाधान प्राप्त झालेलं आहे आणि मनापासून आपले आभार मानतो। आमच्या धानीमध्ये नसताना आपण डायरेक्ट पांढरकवड्याचा प्रोग्राम पाठवला 4 दिवसापूर्वी, आणि मला फार बरं वाटलं आपण तो प्रोग्राम पाठवल्यामुळे। आम्हाला प्रोग्राम चंद्रपूरहून येत होते, नागपूरहून एक वेळ तारेंद्रजी बोर्डे म्हणाले की फोन आला की नितीन भाऊचा कार्यक्रम 6 तारखेला आहे। म्हटलं नक्की आहे का, वेळ वगैरे विचारली का? नाही नाही म्हणजे नक्की आहे। म्हटलं कॅन्सल नाही झाला पाहिजे, ते कॅन्सल होणार नाही। आणि आपण सर्व इथं आलात, मनापासून बरं वाटलं। आपल्याला भरपूर ऐकायचं आहे, यांना काही दोघांना जायची घाई नाही आहे, उशिरा आले तरी तेवढेच उशिरा जातील, परंतु दोघांनाही माझी विनंती आहे, नितीन भाऊंनी पाऊण तास बोलावं, अर्धा तास मुनगंटीवार साहेबांनी बोलावं। आमचं समाधान तेव्हाच होईल की आपण आमचं मन तृप्त करून द्यावं। आमच्यावर प्रेम आहे, आमचा आपल्यावर विश्वास आहे आणि निश्चितपणे